T20 विश्वचषक म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठा उत्सव. थरार, चौकार, षटकार, वेगवान सामने आणि शेवटच्या चेंडूपर्यंत धडधड वाढवणारे ते क्षण. हे सगळं या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. T20 विश्वचषक 2026ला 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत सुरुवात झाली आहे. एकूण 20 संघ या स्पर्धेत उतरले असून जवळपास 1 महिना ही स्पर्धा रंगणार आहे. 8 मार्च रोजी एक संघ विजेतेपदाची ट्रॉफी उंचावणार. आतापर्यंत T20 विश्वचषक स्पर्धा ही 9 वेळा पार पडली. या प्रवासात अनेक ऐतिहासिक सामने झाले, अनेक खेळाडूंनी अफलातून कामगिरी केली आणि काही विक्रम असे घडले जे आजही क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहेत. आज आपण या व्हिडिओत T20 विश्वचषकाच्या इतिहासातील महत्त्वाचे विक्रम पाहणार आहोत. नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय कथार्थ. सर्वप्रथम बोलूया फलंदाजीच्या विक्रमाबद्दल. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या नावावर आहे. विराट कोहलीने 35 सामन्यांमध्ये तब्बल 1292 धावा केल्या आहेत. मोठ्या स्पर्धेत सातत्य कसं ठेवायचं याचं जिवंत उदाहरण म्हणजे विराट कोहली. एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ही विराट कोहलीच्याच नावावर आहे. 2014च्या T20 विश्वचषकात त्याने 319 धावा करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. अंतिम सामन्यापर्यंत भारताला पोहोचवण्यात त्याचा मोठा वाटा होता. एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याच्या नावावर आहे. 2012 मध्ये बांगलादेश विरुद्ध त्याने 123 धावांची स्फोटक खेळी केली होती. त्या डावानं T20 क्रिकेटचं स्वरूपच बदलून टाकलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. T20 विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा एकमेव खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचा क्रिस गेल. क्रिस गेलने या स्पर्धेत 2 शतके झळकावली आहेत. त्याच्या ताकदवान फटक्यामुळे तो युनिव्हर्स बॉस म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक अर्धशतके म्हणजे 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम ही विराट कोहलीच्याच नावावर आहे. त्याने 15 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मोठ्या सामन्यात शांत डोक्याने खेळणं ही त्याची खासियत आहे. T20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा म्हणजेच डस्कचा विक्रम पाकिस्तानचा शहीद आफ्रिदी याच्या नावावर आहे. 2007 ते 2016 या काळात तो 5 वेळा शून्यावर बाद झाला होता. षटकारांबद्दल बोलायचं झालं तर क्रिस गेलचा दबदबा इथेही दिसतो. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 63 षटकार क्रिस गेलने मारले आहेत. एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ही त्याच्याच नावावर आहे. 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध वानखेड मैदानावर त्याने एकाच डावात 11 षटकार मारले होते. आता वळूयात गोलंदाजीच्या विक्रमाकडे. T20 विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणजे बांगलादेशचा शाकिब अल हसन. त्याने 43 सामन्यांमध्ये 50 बळी घेतले आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये योगदान देणारा हा खेळाडू आहे. एका स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम 2024च्या विश्वचषकात नोंदवला गेला. अफगाणिस्तानचा फजल हक फारुकी आणि भारताचा अर्शदीप सिंग यांनी प्रत्येक 17 बळी घेत हा विक्रम शेअर केला. एका डावात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिस याच्या नावावर आहे. 2012 मध्ये त्याने केवळ 8 धावात 6 बळी घेतले होते. T20 विश्वचषकात 6 बळी घेणारा तो एकमेव गोलंदाज आहे. हॅट्रिकचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स याने इतिहास रचला आहे. T20 विश्वचषकात एकापेक्षा जास्त हॅट्रिक घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. 2024च्या स्पर्धेत त्याने 2 हॅट्रिक घेतल्या. आता संघाच्या विक्रमाकडे पाहूया. T20 विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या श्रीलंकेच्या नावावर आहे. 2007 मध्ये कोनिया विरुद्ध श्रीलंकेने 260 धावा केल्या होत्या. हा विक्रम आजही अबाधित आहे. सर्वात कमी धावसंख्या नेदरलँड्सच्या नावावर आहे. 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नेदरलँड्सचा संघ केवळ 79 धावात बाद झाला होता. T20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघाचा विचार केला तर भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे 3 संघ प्रत्येकी 2 वेळा विजेते ठरलेले आहेत. शेवटी क्षेत्ररक्षण आणि अनुभवाबद्दल बोलायचं झालं तर T20 विश्वचषकात
सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू म्हणजे भारताचा रोहित शर्मा. 2007 ते 2024 या काळात त्याने 47 सामने खेळले आहेत. तर सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून नेतृत्व करण्याचा विक्रम MS धोनी याच्या नावावर आहे. हे होते T20 विश्वचषकाच्या इतिहासातील काही महत्त्वाचे विक्रम.